नमस्कार मंडळी, कॅफे ॲट होम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुंबई स्ट्रीट फूड, काय उलटा वडापाव. धने घेतलेले आहेत, काळी मिरी घेतलेले, जिरं घेतलेलं, लाल हिरवी मिरची घेतलेली, लसूण 3 ते 4 पाकळ्या घेतलेले, कढीपत्त्याची 4 पाने. हे भाजून घेऊया आपण छान. चला तर मग आपले मसाला जो आहे भाजून झालेला आहे, आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि जाडसर वाटून घेऊया. चला तर मसाला आपला वाटून झालेला आहे, जाडसर असा भरडसर वाटून घेतो आहे. त्याला आपण कढईत काढून घेऊ. मी तेल टाकून भाजून घेते. इकडे मी मीडियम साईजचे 2 खूप बटाटे घेतलेले आहेत, शिजवून घेतलेले आहेत. आता त्यात टाकून घेऊया आपण मॅश करून. चला तर बटाटा मी यात मॅश करून घेतलेला आहे. आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया, जे बेसिक हळद, मीठ, गरम मसाला, आमचूर पावडर वगैरे. चला तरी परतून घेतलेला आहे मी हळद, मसाला, आमचूर पावडर आणि थोडा गरम मसाला टाकून परतून झालेला आहे बटाटा परतून. त्याला थोडं थंड करून घेऊया. चला तर आपलं तर भाजी थंड होते, बटाटा थंड होते, तोपर्यंत आपण इथं बेसन भिजवून घेऊया. तर इथं मी या चमच्याने 5 ते 6 चमचे पीठ घेत आहे. तर चिमूटभर हळद टाकून घेऊया आणि अर्धा चमचा मीठ. बेसन इथं तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता, जसं आपला बटाटा असेल तसा. तर बेसन आपण भिजवून घेऊया. आता जसं लागेल तसं पाणी टाकून थोडं थोडं घट्टसर, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, म्हणून मी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवतेच. पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी. तर मंडळी मी इथे पाव हे कट करून घेतलेले, पूर्ण कट नाही करायचे, असे अर्धे अर्धे कट करायचे. असे आता याच्यात आतमध्ये आपण हे जे बटाट्याचं मिश्रण आहे ते भरून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मंडळी, इथे मी सगळं पावांमध्ये भरून घेतलेलं आहे. पाव पूर्ण कट करायचे नाही आहेत. आता हे आपण या बेसनमध्ये, जे आपण बेसन भिजवून घेतलेलं आहे त्यात डिप करून फ्राय करून घेऊया. छान चारही बाजूनं कोट करून घ्यायचं व्यवस्थित बेसन याला. तर तेलही आपलं गरम झालेलं आहे, तर आता हे आपण यात टाकून घेऊया. हे आपण फ्राय करून घेऊया सगळे पाव. मंडळी पाहू शकता, इथं आपला पाव वडा तयार झालेला आहे. मी आता तुम्हाला कट करून दाखवते. पाहू शकता एकदम छान असं बटाट्याचं स्टफिंग सगळीकडे लागलेलं आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा.